नाशिक जिल्हाधिकारी यांनी श्री संत श्रेष्ठ निवृत्ती महाराज यात्रा उत्सव समिती आराखडा तयार करण्याची सूचना केली। बातमी त्र्यंबकेश्वर येथून। संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वर पौषवारी यात्रा उत्सव 12 ते 15 जानेवारी 2026 कालावधीत होणार असून आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी काटेकोरपणे नियोजन करून आराखडे सादर करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत। संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वर पौषवारी यात्रात्सव 12 ते 15 जानेवारी 2026 या कालावधीत होणार असून आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांनी काटेकोरपणे नियोजन करून आराखडे सादर करावेत अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या। जिल्हाधिकारी कार्यालयात यानिमित्त आयोजित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद बोलत होते। यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अर्जुन गुंडे, आरोग्य सहसंचालक डॉक्टर योगेश चित्ते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर रमेश पवार, त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार गणेश जाधव, जिल्हा परिषदेचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बाळू पाटील, महानगरपालिकेचे कर अधिकारी संजय बैरागी, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपक लोणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल पाटील, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय सोनवणे, महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर एस धर्मेश्वर, सहाय्यक पोलीस निरीक्षक ग्रामीण श्रद्धा गंधास, सहाय्यक पोलीस निरीक्षक शहर अश्विन निकम, संत निवृत्तीनाथ ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट सोमनाथ घोटेकर, विश्वस्त मुठाळ व विश्वस्त नारायण मुठाळ अध्यक्ष ॲडव्होकेट घोटेकर आदी उपस्थित होते। वृत्तसंकलन जगन घारगे, त्र्यंबकेश्वर।